मित्र हो, आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव देऊन त्याचा लोगो आपण तयार केलेला आहे. हे आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव ज्ञानदीप वेब सिरीज आणि त्याचा हा सुंदर असा हा लोगो आपण बनवलेला आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला हा लोगो सातत्याने दृष्टीस पडेल आणि हा लोगो हे नाव आपल्याला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा. तेव्हा आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. नमस्ते विद्यार्थी मित्र हो, ज्ञानदीप वेब सिरीज 12वी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक दिगंबर आंधळे आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, राज्यशास्त्र विषयातील दुसऱ्या प्रकरणाला आज आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. पण त्या अगोदर आपण प्रकरण क्रमांक 1 1991 नंतरचे जग या पहिल्या प्रकरणात आपण कोणत्या घटकांचा अभ्यास केला ते अगोदर आपण थोडक्यात पाहू. या प्रकरणामध्ये आपण शीतयुद्धोत्तर काळातील 5 घटनांचा अभ्यास केला. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, एकध्रुवीयतेचा उदय, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, दहशतवाद आणि बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद या 5 घटनांचा अभ्यास पहिल्या प्रकरणामध्ये आपण केला. याचबरोबर आपण शीतयुद्धोत्तर काळातील जे व्यापारी गट निर्माण झाले, व्यापारी प्रादेशिक संघटना निर्माण झाल्या, त्या संघटनांचा देखील अभ्यास केला. त्यामध्ये युरोपीय संघ, सार्क संघटना, बिमस्टेक, ब्रिक्स, शांघाय सहकारी संघटना आणि G20 या काही प्रमुख संघटनांचा देखील आपण अभ्यास केला. आता पाहणार आपण प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला आपण या प्रकरणात हे लक्षात घेतलं पाहिजे, ह्या आपल्याला ज्या 2 चौकटी दिसत आहेत, एक हिरव्या रंगातली आहे, एक गुलाबी रंगातील आहे, ही अभ्यासक्रमातून या वर्षीच्या वगळण्यात आलेली आहे. जे शैक्षणिक वर्ष 20-21 पासून शासनानं कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती हा 25% अभ्यासक्रम प्रत्येक विषयाचा कमी करण्यात आलेला आहे. त्यापैकी हा प्रकरण क्रमांक 2 मधील ह्या 2 चौकटी आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेल्या आहेत. मित्र हो, प्रकरण क्रमांक 2 याच्यामध्ये जे भाग आहेत, जागतिकीकरणाचा अर्थ, 1991 नंतरच्या काळात झालेले बदल, ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या घटकांमध्ये हे बदल झाले त्याच्यामध्ये आर्थिक घटक, राजकीय क्षेत्र, विचारप्रणाली, तंत्रज्ञान, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक या काही घटकांचा किंवा क्षेत्रांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. मित्र हो, 1991 नंतर जगात जे बदल होत गेले त्याचा आपण अभ्यास केला आहे. तसेच 1989 मध्ये पूर्व युरोपमधील बदल, 1990ची कुवेतची समस्या आणि 1991चे सोव्हिएट रशियाचे विघटन हे देखील आपण अभ्यासलेले आहे. कुवेतच्या समस्येदरम्यान नवीन जागतिक व्यवस्था, ज्याला आपण इंग्लिशमध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डर हा शब्दप्रयोग पुढे आला होता. पुढे सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएट रशियानंतरचे युग आणि शीतयुद्धोत्तर कालखंड हे 2 शब्दप्रयोग वापरात आले. 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे दोन्ही शब्दप्रयोग होते. 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला आणि तो म्हणजे जागतिकीकरण होय. मित्र हो, जागतिकीकरण हा शब्दप्रयोग अधिक व्यापक स्वरूपाचा होता. 1991 नंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचारप्रणालीविषयक बदलांचा यामध्ये समावेश केला जात होता. आज आपण शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करताना
जागतिकीकरण हा शब्दप्रयोग वापरतो. मित्रहो, या जागतिकीकरण संकल्पनेबरोबरच 1991 नंतरच्या काळात खाजगीकरण, उदारीकरण या संकल्पना देखील निर्माण झालेल्या होत्या, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्याला त्या काळातील त्रिसूत्री म्हणून ओळखण्यात येत होतं. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. मित्रो, जागतिकीकरण काय आहे याचा अर्थ आपण आता लक्षात घेऊ. जागतिकीकरणाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो. तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे हे बदल झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ, परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. तसेच आपल्याला मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधता येतो. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील असे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. भारतातून फुले आणि फळे युरोप, अमेरिकेला निर्यात होतात, तर भारतीय बाजारपेठेत युरोप, अमेरिका किंवा चीनसारख्या देशातून माल येत असतो. जागतिकीकरणाने राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. यावरून आपल्याला हे सांगता येईल मित्रहो, की जागतिकीकरणाची ही संकल्पना किंवा ही प्रक्रिया एखाद्या खेडेगावात घडू शकत नाही. तिचं स्वरूप हे जागतिक असतं. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. या बदलांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एक मत असे आहे की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलो असलो तरी राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. किंबहुना राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. काही तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. त्यांच्या मते राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यांवर भर देतात त्या राष्ट्राच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करताना दिसून येतात. हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या या बदलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करू. या बदलांचा भारतावर काय परिणाम होत आहे हे देखील आपण अभ्यासणार आहोत. आपण प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास हा स्वतंत्रपणे जरी करत असलो तरी ही सर्व क्षेत्रे एकमेकांशी जोडलेली आहेत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे राजकीय किंवा आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर परिणाम होत असतो. याच्यासाठी एक आपण छानसं उदाहरण आपण समजून घेऊयात. मी राज्यशास्त्र विषयाचा शिक्षक असल्याने मी राज्यशास्त्राचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देतो किंवा सांगतो. तेव्हा मी त्यांना हे सांगतो की आज माझा विषय महत्त्वाचा आहे, तो अभ्यासला पाहिजे, कारण राजकारणाशिवाय कोणाचंच पान हलत नाही. पुढे दुसरे शिक्षक येतात, ते दुसऱ्या विषयाचे असतात. ते विद्यार्थ्यांना सांगतात, विद्यार्थ्यांनो, अर्थशास्त्र हा विषय महत्त्वाचा आहे, कारण पैशाशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही, म्हणून तो अभ्यासला पाहिजे आणि महत्त्वाचा आहे. पुढे तिसरे शिक्षक येतात, ते समाजशास्त्राचे असतात. ते सांगतात की मित्रहो, तुमच्या राजकारणाला, तुमच्या पैशाला आमच्या समाजाशिवाय काहीही किंमत असणार नाही. समाजच नसेल तर त्याच्या पुढे जाऊन चौथे शिक्षक येतात, ते भूगोलाचे असतात आणि ते विद्यार्थ्यांना भूगोलाचं महत्त्व पटवून देतात आणि ते सांगतात की तुमचं राजकारण, तुमचं अर्थकारण, तुमचं समाजकारण हे सगळं माझ्याच भूगोलावरती चालू आहे, म्हणून भूगोल विषय महत्त्वाचा. शेवटी पाचवे शिक्षक येतात, ते तुम्हीच ओळखून घ्या कोणत्या विषयाचे असतील आणि ते विद्यार्थ्यांना सांगतात की विद्यार्थी मित्रांनो, माझा विषय महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या राजकारणाला, तुमच्या अर्थकारणाला, तुमच्या समाजकारणाला, तुमच्या भूगोलाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. यावरून मित्रहो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही विषय कमी अधिक
महत्त्वाचा नसतो, मात्र आपण ते अभ्यासासाठी स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासतो आहोत. मात्र हे विषय एकमेकांवरती अवलंबून असतात किंवा परस्पराशी ते कोरिलेशन साधत असतात. आणि तशाच प्रकारे राजकीय किंवा आर्थिक बदलाचा किंवा जागतिकीकरणातील या घटनांचा सांस्कृतिक घटकावर परिणाम होत असतो. म्हणून हे संपूर्ण क्षेत्र आपण अभ्यासत असताना स्वतंत्र क्षेत्राचा एक एक आपण अभ्यास करणार आहोत. एक एक घटकाचा आपण अभ्यास जागतिकीकरणाच्या संदर्भात पाहणार आहोत. आर्थिक घटक 1991 नंतर जे विविध बदल झाले त्यापैकी हे पहिलं क्षेत्र आहे, हा पहिला घटक आहे आर्थिक घटक. याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे महत्त्वाचे बदल 1991 नंतरच्या काळात जे झाले ते अभ्यासणार आहोत. ते 3 बदल असे आहेत. नंबर 1, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. नंबर 2, व्यापार संकल्पनेत झालेले बदल. नंबर 3, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा झालेला उदय. आता आपण सविस्तर एक एक घटक हे अभ्यासू. आर्थिक क्षेत्रातील हा पहिला घटक भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. विद्यार्थी मित्र हो, गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. जेव्हा उद्योग उभारायचा असतो तेव्हा उद्योग हा कमी भांडवलात होऊ शकत नाही किंवा भांडवलाशिवाय होऊ शकत नाही. पैसा त्यासाठी असणं महत्त्वाचं असतं. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगाची उभारणी करता येते. उद्योगधंद्यांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये गुंतवणूक करत असताना सरकारी कंपन्यांबरोबरच खाजगी जे उद्योगधंदे किंवा कंपन्या असतात या कंपन्या देखील आपल्या क्षेत्रामध्ये या गुंतवणूक करत असतात. उदाहरणार्थ टाटा किंवा रिलायन्स यासारख्या खाजगी कंपन्यांची ही गुंतवणूक असते. म्हणजे आपण हे जे उद्योग पाहतो आहोत टाटा किंवा रिलायन्स यांच्या माध्यमातून ही भांडवलांची गुंतवणूक आपल्या देशात आणि आपल्या देशाबरोबरच बाहेरील राष्ट्रात देखील होत असते किंवा केली जात असते. ONG सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. मित्र हो, ONGC ही भारत सरकारची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या नावाने किंवा तिला शॉर्टमध्ये ONGC म्हणून ओळखलं जातं. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहक उपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येते. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादींमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट यासारख्या कंपन्या ग्राहक उपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होती, कारण त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे फार मोठ्या प्रमाणात निर्माण होत होते. ते अडथळे आता दूर झाले आहेत. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. म्हणजे नियम कमी केले, बंधनं कमी केली आणि त्यामुळे जगामध्ये किंवा वेगवेगळ्या जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये ही अशा प्रकारची गुंतवणुकीची मुक्त संचार सुरू झाला. भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात अशा दोन्ही बाजूनी होत असते. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. नेहमी आपण या स्टेटमेंटचा उल्लेख करतो की भारत एक विकसनशील राष्ट्र आहे, भारत एक विकसनशील राष्ट्र आहे. याचा अर्थ असा आहे की भारताची आणखी पूर्णतः प्रगती किंवा विकास झालेला नाही. तेव्हा भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत. म्हणूनच परदेशी गुंतवणूक गरजेची आहे. आणि म्हणून अनेक वेळा आपण पाहतो की महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे
परकीय कंपन्यांना आपल्या देशामध्ये आमंत्रित करत असतं आणि आपल्या या ठिकाणी देशामध्ये त्यांचे उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देत असतं किंवा त्यांना सपोर्ट करत असतं. मुंबई अहमदाबाद ही बुलेट ट्रेन असेल ती याचंच एक उदाहरण आपल्याला म्हणून घेता येईल. त्याला विरोध होता ही वेगळी बाजू, परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. हे क्षेत्र ग्राहक उपयोगी क्षेत्रापेक्षा महत्त्वाचे आहे, कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल हे वेळोवेळी परकीय कंपन्यांना आपल्या राष्ट्रामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत असते, करार करत असते. हे आहे परदेशातील भारतीय गुंतवणुकीची उदाहरणे. 2 चित्र आहेत. हा पहिला जो गाडीचा प्रोजेक्ट दिसतो आहे 4 व्हीलरचा, तो टाटा कंपनीचा जॅग्वार गाडीचा आहे आणि तो युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये आपल्याला हा दिसून येतो. हा दुसरा जो फोटो दिसतो आहे समुद्रामध्ये असलेला हा प्रोजेक्ट जो ONGC जे आपण आत्ताच पाहिले की जी भारत सरकारची ही कंपनी आहे आणि या कंपनीचा हा व्हिएतनाममध्ये असलेला समुद्रामध्ये असलेला हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे परदेशामध्ये देखील भारतीय कंपन्यांची किंवा कंपन्यांची गुंतवणूक आपल्याला ही दिसून येते. जशी आपल्या देशातील कंपन्यांची बाहेरच्या देशात गुंतवणूक असते तशाच प्रकारे भारतामध्ये देखील काही परकीय कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे. त्यांचे उद्योगधंदे इथे किंवा ऑफिसेस इथे उभारलेले आहेत. हा पहिला जो फोटो दिसतो आहे तो मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा आहे, जी अमेरिकन कंपनी आहे पण तिने भारतामध्ये गुंतवणूक केलेली आहे किंवा भारतामध्ये तिचा हा उद्योग सुरू आहे. दुसरा जो फोटो आहे ती नेस्ले कंपनी आहे आणि ती स्वित्झर्लंडची कंपनी आहे आणि तिने आपला उद्योग किंवा आपलं हे कार्यालय आपल्याला दिसत आहे की या भारतामध्ये स्थापन केलेलं आहे किंवा याची गुंतवणूक भारतामध्ये देखील केलेली आहे. आर्थिक घटकातील दुसरा महत्त्वाचा जो झालेला बदल आहे तो म्हणजे व्यापार या संकल्पनेत झालेला बदल. तो आता आपण पाहू. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झालेले आहेत. ते 3 बदल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मुक्त व्यापारास प्रोत्साहन मिळाले. सेवा क्षेत्रांचा समावेश झाला आणि कंटेनर कार्गोची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये हा झालेला बदल आपण पाहूयात. 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला एक करार होता. 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली. WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याला जागतिक व्यापार संघटना असं म्हणतात. या संघटनेची निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देते. देशादरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडविणे आणि देशादेशांदरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणणे हे या संघटनेचं काम आहे. दुसरा बदल, व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या वस्तूंचाही असू शकतो किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा देखील असू शकतो. 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले. त्यात सेवा क्षेत्राची भर घातली गेली. म्हणजेच आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झाल्या आहेत. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत बोलतो आहोत. यात कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. ही आहेत बौद्धिक संपदा अधिकाराची उदाहरणे, ज्याला आपण
ट्रेडमार्क म्हणतो, व्यापार चिन्ह म्हणतो, प्रत्येक कंपनीचं किंवा प्रत्येक आस्थापनेचं असं एक विशिष्ट चिन्ह असतं, त्याला व्यापार चिन्ह म्हणतात, ज्याला ट्रेडमार्क म्हणतात. ते दुसऱ्या कंपनीला एखाद्या कंपनीचं वापरता येत नाही किंवा वापरलं जाऊ शकत नाही, त्या कंपनीचा तो ट्रेडमार्क असतो. जसं हे सी कॉपीराईटचं दाखवलेलं आहे. अमूलचं विशिष्ट अशा प्रकारचं सिम्बॉल असलेलं किंवा फॉन्ट असलेलं नाव आपल्याला दाखवण्यात आलं आहे. ट्रेडमार्कमध्ये गुगलचं आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे, जे वेगवेगळ्या रंगांमध्ये गुगल हे नाव आहे. त्याचप्रमाणे जी मॅकडोनाल्ड ही कंपनी आहे, तिचाही आपल्याला सिम्बॉल या ठिकाणी दिसतो आहे. म्हणजे प्रत्येक कंपनींचे अशा प्रकारचे सिम्बॉल्स असतात, ट्रेडमार्क असतात आणि ती कंपनी त्या सिम्बॉलवरून किंवा त्या ट्रेडमार्कवरून ओळखली जात असते. व्यापाराबाबत आणखीन एक महत्त्वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदराची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हे आहे कंटेनर कार्गो. या चित्रावरून आपण पाहू शकता की या कार्गोची क्षमता केवढी मोठी असते. हे छोटे छोटे रंगीत जे ठिपके किंवा चौकोन दिसतात, हे कंटेनर आहेत आणि असे हजारो कंटेनर एका कार्गोमध्ये बसू शकतात आणि हे वस्तू किंवा माल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील याची आयात निर्यात केली जात असते. व्यापार क्षेत्रामध्ये हा झालेला बदल आपल्याला दिसून येतो. मित्रो, आपल्याला माहीत आहे का, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत हा करार केला गेला. वस्तूंबाबत बहुपक्षीय पातळीवर व्यापाराचे नियोजन गॅटमार्फत केले जात असे. त्याचप्रकारे नियोजन करण्यासाठी सेवा क्षेत्राला यामध्ये समाविष्ट केले गेले. त्याचप्रमाणे दुसरा करार आहे बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतचा व्यापारी करार, ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, याला ट्रिप्स असं म्हणतात. जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांसाठी बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत काही न्यूनतम निकष त्या करारांद्वारे केले आहेत. ट्रिप्समध्ये साधारणतः कॉपीराईट, भौगोलिक संकेत या गोष्टींचा समावेश होतो. औद्योगिक डिझाईन, इंटिग्रेटेड सर्किट, पेटंट, ट्रेडमार्क इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. बौद्धिक संपदा अधिकाराची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया, उपाययोजना आणि विवाद निवारण या गोष्टी देखील ट्रिप्समध्ये सांगितलेल्या आहेत. हे जे दोन करार आहेत, गॅट आणि ट्रिप्स, हे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. हे आपण प्रकरणाच्या सुरुवातीमध्येच पाहिलेलं आहे. आर्थिक क्षेत्रातील तिसरा मुख्य जो बदल आहे घटकातील, तो आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. याच्यामध्ये आपण सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, छोट्या उद्योगांसमोर मोठ्या उद्योगांचे निर्माण झालेले आव्हान, कृषी मालाला जागतिक बाजारपेठेची झालेली उपलब्धता. आता आपण पाहू सविस्तरपणे हा तिसरा घटक, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होती. जागतिकीकरणाच्या युगात यात बदल झालेला दिसून येतो. खाजगी उद्योगांमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय देखील झालेला पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झालेला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम झाला हे आपण आता या मुद्द्याच्या अंतर्गत अभ्यासू. त्याच्यामध्ये कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना दिसून येते. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. उदाहरणार्थ बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत.
खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. उदाहरणार्थ खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी. दुसरा परिणाम हा लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला दिसून येतो. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेत टिकून आहेत. आज शहरात मोठी किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिली असली तरी देखील छोटे छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळवत आहेत. याचे कारण ते आपल्या ग्राहकाला आवश्यक सेवा देत आहेत आणि त्यामुळे ते स्पर्धेत टिकून आहेत. तिसरा आणि शेवटचा परिणाम या संदर्भातला, आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतातील मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी निर्यात करत आहे. मागे आपण उल्लेख केला बहुराष्ट्रीय कंपनी. काय असते बहुराष्ट्रीय कंपनी? बहुराष्ट्रीय कंपनी अशी कंपनी असते की जिचे एका राष्ट्रात मुख्यालय असते परंतु ती अनेक देशांमध्ये कार्यरत असते. बजाज, डाबर, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो ह्या काही भारताच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्याचप्रमाणे ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहेत. या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते. उदाहरणार्थ नेस्ले, बायर युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक ह्या काही ट्रान्सनॅशनल कंपन्या आहेत किंवा कॉर्पोरेशन्स आहेत. सेवा क्षेत्र हे 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रांपैकी तिसरे आहे. जे आपण सेवा क्षेत्राचा उल्लेख केला, पहिल्या क्षेत्रात शेती, खाणकाम, मासेमारी इत्यादींचा समावेश होतो. दुसरे क्षेत्र हे उत्पादन क्षेत्र आहे. सेवा क्षेत्रामध्ये खानपान, हाऊसकीपिंग, सुरक्षा इत्यादींचा समावेश होत असतो. मित्रहो, भारतीय कृषी क्षेत्रावर आणि विशेषतः या देशातील लहान शेतकऱ्यावर जागतिकीकरण या प्रक्रियेचा काय प्रभाव पडला याच्याविषयी आपण चर्चा करा असा एक छोटासा उपक्रम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही तुमचं मत मांडू शकता, चर्चा करू शकता. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये जागतिकीकरणाचा अर्थ आणि 1991 नंतरच्या काळातील आर्थिक घटकात झालेले बदल, त्यामध्ये 3 उपमुद्दे आपण किंवा 3 घटक अभ्यासले. आर्थिक घटकामध्ये भांडवली गुंतवणुकीचा झालेला मुक्त संचार, व्यापाराच्या संकल्पनेत झालेले विविध बदल आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा जगामध्ये झालेला उदय, ह्या वेगवेगळ्या उपमुद्द्याने आर्थिक घटकातील बदल सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय क्षेत्र आणि विचारप्रणालीच्या क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल झाले त्याचा आपण अभ्यास नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू. धन्यवाद.